नमस्कार मित्रांनो, संतोष पडेल लॉगवरती पुन्हा एकदा या कोकणच्या भूमीत आणि बळीराजाच्या या पावन आणि परशुरामाच्या या चरणस्पर्शभूमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करून अगदी सगळ्यांना पुन्हा हरितद्रव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हरितद्रव्य म्हणजे हरियाली उत्पन्न झाले आणि जणू काही निसर्गाने चादर ओढलेली आहे आपल्या अंगावरती झोपण्यासाठी आणि आकाशाला पांघरून बनवलेलं आहे काळ्या मेघांच्या. तर मित्रांनो, आज आपण आलो इथे पलामध्ये कशाला आलो आहे ते दाखवले तुम्हाला अगदी शॉर्टमध्येच. तर हा आमचा पळ आहे. वरती गणपती विसर्जन घाट आपल्याला दिसतोय. इथे आपण गणपती विसर्जन आत्ता पाणी एकदम सुकं आहे. आता भरपूर पूर आला, पाऊस आला जोरात की पाणी येतं. वाऱ्याची हळू झुळूक सुटलेली आहे आणि वाऱ्याची झुळूक सुटल्याच्या नंतर थोडा शरीराला अगदी झोमणारा हलकासा गारवा हा निर्माण झालेला आहे बघतोय. आणि त्यामध्ये इथे छोटंसं पाणी आहे, तळ तुंबलेलं आहे. तर या तळ्यात डबक्यात काही मासे आलेले आहेत मल्याचे. बघूया मल्याचे मासे आपल्याला भेटत आहेत काय, कारण मल्याचा मासा हा गलकन हातातून सरतो. जाळं लावलेलं आहे, अडकलाय मला वाटतं अडकलाय. परत बघूया. पाण्यामध्ये दिसतात सफेद हे बघा, जणू काही मासे, मल्याचे मासे आहेत. आणि चाकण्याला भेटते का बघूया म्हटलं तर चाकणं थोडासा. मित्रांनो, हे मिळालेले आहेत थोडेसे आपल्याला या डबकानातून मासे, अगदी एक वाट्याभर मिळालेले आहेत. संध्याकाळची सोय झालेली आहे, भागलेला आहे कालवानाचा, कारण कालवानाचीच चिंता असते शेतकऱ्याला. आणि अजून काय काय जिवंत आहे ते बघा, थोडेसे म्हणजे ताजे आणि ताज्या माशांचा कालवण म्हणजे